सो मी आतापर्यंत तिला सिरियल मध्ये खूप मारलंय, झोडलंय, घडीत लावलंय, कानाखाली शेकले आहेत. आज तिचं लग्न होतंय, त्यामुळे आज मला थोडंसं तिचं प्रेम आलंय आणि म्हणून ही प्राप्ती, ही सावली, हे प्राप्तीलाच मी देऊ शकते, सावलीला नाही देऊ शकते. सावली कारण निघाली माझ्या आयुष्याची वाट लावायला लग्न करून. ते तुम्हाला दिसेलच एपिसोड मध्ये. पण भैरवी इतकी इझिली वाट लागू देणार नाहीये तिच्या आयुष्याची. भैरवी की आयुष्याची वाट लावू शकेल असा कोणी पैदा नाही. पण आज ऑनेस्टली आमच्या सावलीचं लग्न आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण इकडे जमलो आहोत. आणि मला खरोखर आहे ना मध्येच 1-2 वेळा थोडं इमोशनल व्हायला झालं होतं. मला असं खरंच वाटायला लागलं हिचं खरंच लग्न होत आहे की काय. अँड तिला नवरीच्या वेशात रेडी होताना बघून मला खरंच असं वाटलं की माझ्या खऱ्या लग्नाला रडणार आहेस. खूप रडेन मी. दो मी माझ्या स्वतःच्या लग्नात रडले नव्हते सासरी जाताना, पण हिच्या लग्नात मला रडू येईल खरंच, कारण ही मला खूप लाडकी झालेली आहे. प्रचंड प्रचंड प्रेम करते मी या मुलीवर, या चष्मेश्वर. आणि आज मी ठरवलंय की मी सावलीच्या रंगाशी मॅच करून दाखवणार आहे. त्यामुळे आम्ही तडपत्या उन्हात शूट करतोय सगळेजण सावलीसाठी. सो जेवढं आम्ही तिला ऑन स्क्रीन छळतो तेवढं आम्ही तिला ऑफ स्क्रीन आम्ही तिच्यावर प्रेम करतो. लाड करते तिला, सगळ्या हिरव्या भाज्या खाऊ घालते मी. माझ्यामुळे तिला भाज्यांचं महत्व कळतं. तिला भेंडी, पडवळ या भाज्या ओळखीच्या झाल्या त्या माझ्यामुळे. हो, ह्या मुलीला अजिबात हिरव्या भाज्या खायला आवडत नाही. आय हेट ग्रीन कलर म्हणत. पण आम्ही तिला म्हणजे स्पेशली जयंती तिला खाऊ घालतो सगळ्या भाज्या. पण मला सेटवर सगळ्या छान सवयी लावतात सगळे. आणि गौरी गौरीचे आणि हिच्यामुळे आम्ही जेनझी राहतो. जेनझी आमच्या सेटवर जो काय एक ट्रेंड चालू झालाय, जेनझी ट्रेंड. मी खूप गोष्टी सांगू नाही शकणार, पण प्राप्ती आणि प्राप्तीचं इमॅजिनेशन हे इतकं पलीकडलं समीकरण आहे की आम्ही पण अमेज असतो बरेच वेळेला की आता विचार कसा काय करू शकते. मी तिला म्हणते तू एखादा कार्टून काढ किंवा नाही का असं अॅनिमेशन वगैरे कर, त्यामुळे तिचे थॉट्स आहेत ना सगळे ते त्याच्यात उतरतील. काय थॉट्स आहेत ते मी नाही सांगू शकत, ते युट्यूब किंवा याच्यावरच जाऊ शकतं सगळं. पण हो, तिची कल्पना शक्ती अफाट आहे, अफाट, जी बघून आम्ही छाट पडतो भयंकर. आणि मेघाताईचा आणि माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि खूप कमी दिवसात छान बॉन्डिंग झालंय आमचं. आणि शी इज अ व्हेरी गुड पर्सन. खूप गोड आहे ती, खूप गोड आहे आणि मजेशीर आहे. म्हणजे मेघाताईचं असं आहे ना की 2 मिनिटात जरी ती रागावली तरी 3ऱ्या मिनिटाला ती कधी बोलते कुणाशी, आमच्याशी नाही म्हणजे पण कुणाशी तिला लक्षात राहत नाही. साफ मनाची लोक अशी वागतात असं मला वाटतं की त्यांना ते कॅल्क्युलेशन लक्षातच ठेवावं लागत नाही की आता आपण रागावलो आणि आता आपण मी चिडते आणि मी विसरून जाते. अरे आपण चिडलो होतो, मग परत मला म्हणजे हे एक उदाहरण दिलं मी की ती इतक्या साफ मनाची आहे की ही गोष्ट जर तिच्या लक्षात राहत नाही तर बाकी ती किती केअरिंग असेल. आणि ये तो क्या मतलब ये हमारा ऍपल ऑफ आवर आईज आहे एकदम. तिला पण माहितीये की तिच्या वयानुसार तिची मॅच्युरिटी आणि तिचा अभिनय दोन्ही गोष्टी कमाल आहेत. हो, अशीच राहते. नाही पण आमच्या सिरियल मध्ये अभिनय म्हणजे फक्त हिरो हिरोईन नाही करत, आमच्याकडे खूप डेंजर डेंजर ऍक्टर आहेत. आणि त्यातली ही म्हणजे आमच्या सिरियलला लाभलेला एक नग आहे, किमती नग आहे हा. आणि खरोखर हिचं काम बघून मला प्रत्येकीचं सीन बघताना दरवेळेस असं वाटतं काय काम करते यार ही. आज सकाळीच तिला मी बोलले होते हे वाक्य की म्हटलं तुझं प्रत्येक सीन बघताना मला ऑलवेज एक असतं माझ्या तोंडात वाक्य, काय कमाल काम करते. सो आपण म्हणतो भैरवी पासून सगळेच जण खूप कमाल. असं तुझं अजिबात नाही की मी हा सीन कसं करू, किती ऑकवर्डनेस येईल, असं अजिबात नाही. ते बिनधास्त काम करते, ते दिसतं स्क्रीनवर. खूपच गोड. आणि तशीच गोड माणूस पण आहे. 5 वाजता टिफिन म्हणजे 5 वाजता नाही उठून टिफिन आणणारी आमच्या अख्ख्या युनिट मध्ये कोणी व्यक्ती असेल तरी ही मॅडम 5 वाजता उठून फोडणीची इडली पण आणू शकते, उत्तप्पे पण आणू शकते, डोसे पण आणू शकते आणि भाजी पोळी पण आणू शकते. हिच्यामध्येच तो उत्साह आहे, आमच्या खरं नाही. मी आधी पण इंटरव्ह्यूज मध्ये म्हटलंय मला जेवण बनवण्याचा आजार आहे, त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तेच करावं लागतं. पण देव करो हा आजार तुझा असा टिकून राहावं आणि आम्हाला चांगलं चांगलं खायला मिळो. सो ती रोज टिफिन मध्ये काहीतरी वेगळं छान 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 आणत असते आणि आम्ही त्याचा आस्वाद घेत असतो. सो शी इज अन अमेझिंग कुक, अमेझिंग पर्सन
आणि मला आताच तिने खूप भारी गिफ्ट दिलेलं आहे. हो येस, आणि ते तुम्हाला सिरियल मध्ये बऱ्याच सीन्स मध्ये त्याच्यासाठी नाही रे, भैरवीसाठी हा, आहे, भैरवीसाठी. कारण कमाल परफॉर्मन्स भैरवीचा आणि त्यासाठी ते गिफ्ट आहे. थँक्यू. तिने मला इतकं सुंदर, भैरवीला दागिन्यांची खूप आवड आहे ना, खूप नटते थटते, तर हिने अतिशय सुंदर असा टेम्पल ज्वेलरीचा मला सेट आणलाय विथ ऑल इयरिंग्स. म्हणजे त्याचे इयरिंग सेटवरचे नव्हते चांगले, तिला वाटले नाही, तिला वाटलं की नाही भैरवीला मेघाला आवडणार नाही, तिने शोधले दुसरे कानातले त्याच्यावर पेअर केले आणि मला आणून दिले. तुम्ही कंटिन्यू करा. पण आमच्या सिरियलचं हे एक आहे, मी म्हणेन की या सिरियलचं खूप चांगलं नशीब आहे की या सिरियलला अतिशय सुंदर स्टारकास्ट लाभलेली आहे. सगळेच इतकं कमाल आणि इतकं अफलातून काम करतात ना, म्हणजे एक कॅरेक्टर तुम्ही असं दाखवू शकत नाही की ज्याचा परफॉर्मन्स तेही झालं. आणि मी आणि प्राप्ती नेहमी म्हणतो की एक झालं परफॉर्मन्स वाईज, एक होतं की फंबल किंवा सारखे रिटेक, तर असंही कोणी असं नाही कोणीच आमच्याकडे. नाही. असं flawless सगळे पटकन one take काम artist करून आहेत. मोकळे होतात. आणि प्रत्येकाला आपलं कॅरेक्टर एकदम व्यवस्थित कळलेलं आहे आणि त्यानुसार ते सगळेजण असे बेरिंग धरून असतात प्रत्येक सीन मध्ये. सो मला वाटतं ही या सिरियलची एक सगळ्यात मोठी खासियत म्हटली पाहिजे की परफेक्ट आणि अतिशय उत्तम कास्टिंग या सिरियलचं. त्या बोलते पब्लिक एकदम पब्लिक खुश. सो आमच्या लाडक्या सावलीचं लग्न आहे, तेव्हा सगळ्यांनी लग्नाला नक्की यायचं. रोज संध्याकाळी 7 वाजता. रोज लग्न नाहीये, पण रोज एपिसोड बघायचे तुम्हाला. एपिसोड बघा. पण आता म्हणजे लग्न उद्याच आहे. उद्याचं. हा, सो उद्याच लग्न आहे. तुझ्या स्टाईल मध्ये आमंत्रण दे. Come on. सगळ्यांनी लग्नाला यायचं बरं का. काय माझ्या नंदेचं लग्न आहे, खपत नव्हती हो, आता खपते तर घ्या बघून संध्याकाळी 7 वाजता. सावळ्याची जणू सावली झी मराठीवर. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.